नमस्कार, मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आदल्या दिवशी मी केली होती हॉलची क्लिनिंग केलेली होती. तर म्हटलं चला आता आज आपण किचनची जी काही क्लिनिंग आहे ती आवरून घेऊयात. कारण की आता सुट्ट्या म्हटलं की बाहेर फिरणं वगैरे आपलं होतंच, त्याच्यामुळे घरातील कामांकडे थोडंसं दुर्लक्ष होत होतं. तर म्हटलं चला आता पुन्हा एकदा आपल्या रुटीनला आपण जे आहे ते सुरुवात करूयात. तसं पण आता 2-3 दिवसानंतर पुन्हा स्कूल जे आहे ते सुरू होणार आहे. त्याआधी म्हटलं थोडीशी आपली जी काही साफसफाईची कामं आहेत ती आवरून घेऊयात. आता बऱ्याच दिवसांचा गॅप झालेला होता, क्लिनिंग काही मी केलेलीच नव्हती. तर म्हटलं चला आता आज जे आहे ते आपण सगळं क्लीन करून घेऊयात. आता सगळं एकाच दिवशी क्लिनिंग करायला घेतलं ना तर कामाचा लोड खूप जास्त होतो आणि मग क्लिनिंग करताना सुद्धा आपल्याला खूप जास्त दमायला होतं. तर म्हटलं चला हळूहळू सगळं जे आहे ते आपण क्लीन करून घेऊयात. तर एका दिवशी एक रूम जी आहे तर ती मी क्लिनिंग करत असते, जेणेकरून मला जास्त कामाचा लोड होणार नाही आणि कामंसुद्धा माझी वेळेत आवरतात आणि सगळं घर जे आहे तर ते 2-3 दिवसात क्लीन करून पूर्ण होतं. तर आता आज किचन जो आहे तर तो मला आवरून घ्यायचा होता. तर सगळ्यात आधी आता मशीन मी क्लिनिंगला लावलेली होती, कारण की कपडे वगैरे जे आहे तर ते वॉश केल्यानंतर मग त्यामध्ये सुद्धा थोडीशी धूळ वगैरे जी आहे तर ती साचते किंवा मग थोडासा त्याच्यामधून कुबट वास वगैरे सुद्धा यायला लागतो. त्यामुळे आधी लिक्विड वगैरे टाकून दिलं आणि मग 2 तासापर्यंत मशीन व्यवस्थित अशी जी आहे ती क्लीन करून होते. आता म्हटलं जोपर्यंत आपली बाकीचे कामं होत आहेत तोपर्यंत इकडे मशीन सुद्धा क्लीन होईल. आता 1 महिन्यातून किंवा मग 2 महिन्यातून एकदा मशीन जी आहे तर ती मी क्लीन करून घेत असते. आता आज सगळ्या बरण्या वगैरे ज्या आहेत ना त्या सुद्धा सगळ्या मी क्लिनिंगला काढलेल्या होत्या. म्हटलं सामान वगैरे सगळं आपल्याला त्यामध्ये भरायचंच आहे, तर म्हटलं आधी सगळ्या घासून वगैरे घेऊयात, कारण की खराबसुद्धा त्या झालेल्या होत्या. आता ज्या गोष्टी न लागणाऱ्या आहेत ना तर त्या सगळ्या बरण्या मी साईडला काढून ठेवल्या आणि इथे साईडला आहेत ना असं स्टोअरसाठी एक जागा जी आहे तर ती तशीच ठेवलेली आहे ट्रॉलीमध्ये, जेणेकरून जे काही डब्बे वगैरे असतात किंवा ज्या काही किचनमधल्या आपल्या गोष्टी असतात डब्बे वगैरे म्हणा, जे काही आपल्याला लागत नाही आहे तर ते मी या साईडला ठेवून देत असते, जेणेकरून मग तिथे सुद्धा थोडंसं स्टोरेजचं जी जागा आहे तर ती झालेली आहे. तर आता मग इथे सगळ्यात आधी म्हटलं जी काही भांडी वगैरे आहेत तर ती लावून घेऊयात. म्हणजे सकाळचा स्वयंपाक वगैरे झालेला होता, नाश्ता वगैरे सुद्धा आवरलेला होता. तर म्हटलं आधी जी काही सकाळची भांडी वगैरे होती ना सिंकमधली आधी ती घासून घेतली आणि जोपर्यंत माझं थोडंसं काम घरातील आवरून होतंय तोपर्यंत ही भांडी वगैरे सुद्धा व्यवस्थित अशी सुकलेली होती. आता ट्रॉलीज वगैरे काही मी बाहेर काढणार नव्हते, फक्त वरच्यावरून जी काही आपली क्लिनिंग असते ना तर तीच मी करून घेणार होते, कारण की ट्रॉलीजमध्ये काही इतकं जास्त काही खराब वगैरे झालेलं नव्हतं. त्यामुळे म्हटलं उगाच जास्तीचा पसारा काढायला नको, जेवढी गरज आहे तेवढीच आपण क्लिनिंग वगैरे जी आहे ती करून घेऊयात. आता जेव्हा कधी एक्स्ट्राचं असं काम करायचं असतं ना त्यावेळेस आवर्जून मी सकाळचा स्वयंपाक जो आहे तो लवकर आवरून घेत असते. घरातील छोटी मोठी जी काही कामं असतात ती सुद्धा लवकर आवरून घेते, म्हणजे किचन क्लीन करताना माझं जे क्लिनिंगचं काम आहे ते एकसारखं सुरू राहील. आता किचन क्लीन करायचं म्हटलं ना तर आपल्याकडे भरपूर वेळ जो आहे तर तो शिल्लक असावा लागतो, कारण की सगळ्या घराची क्लिनिंग एका साईडला असते आणि किचन क्लीन करणं हे एका साईडला असतं. आता किचन क्लीन करणं हे खूप मोठं टास्क असतं, कारण की रोज आपल्या किचनमध्ये स्वयंपाक असतो, सगळा जो वावर असतो तो आपला किचनमध्येच असतो. त्यामुळे कसं तेलकटाचे डाग वगैरे असतात आणि काही गोष्टी खूप जास्त खराबसुद्धा होतात तेलकटामुळे, आणि ते काही इतक्या पटकन किंवा सहजासहजी ते क्लीन होत नाही. त्यामुळे किचन क्लीन करताना आपल्याकडे थोडासा वेळ जो आहे तो जास्तीचाच असावा लागतो, जेणेकरून सगळी कामं जी आहे ती आपली लवकर आवरून होतात. म्हणून मग सकाळचं सगळं काम जे आहे ते लवकर उठून आवरून घेतलेलं होतं. आता इथे मसाल्याच्या बरण्या वगैरे ज्या आहेत त्या क्लीन करायला घेतलेल्या होत्या. आधी म्हटलं यामधलं सगळं जे काही सामान आहे ते साईडला काढून घेऊयात. आता यामध्ये जास्तीचं काही डाळी वगैरे सुद्धा राहिलेल्या नव्हत्या, कारण की सगळं सामान जे आहे ते संपतच आलेलं होतं. मग मसाले वगैरे सुद्धा थोडेच राहिलेले होते. आता म्हणणं बरण्या तर मला भरून घ्यायच्या आहेत, पण त्याआधी म्हटलं चला सगळं जे आहे ते आपण आधी क्लीन करून घेऊयात आणि त्यानंतर मग बरण्या वगैरे ज्या आहेत त्या भरून घेता येईल. आता जेवढं काही थोडं सामान राहिलेलं होतं ना ते सगळं असं छोट्या भांड्यांमध्ये काढून घेतलं. मग त्यामध्ये डाळी, मसाले, मीठ, साखर, जे काही चहा पावडर, जे काही आपल्याला रोजच्या वापरामध्ये लागतं ना ते सगळं असं छोट्या भांड्यांमध्ये काढून ठेवलं. त्यानंतर मसाल्याचा डब्बा किंवा तेलाची किटली, जे काही आपल्या किचनमध्ये गोष्टी गरजेच्या असतात ना ते सगळ्या अशा छोट्या भांड्यांमध्ये काढून ठेवल्या, म्हणजे सगळं जे आहे ते मला क्लीन करता येईल. आता मसाल्याचा डब्बा आणि तेलाची किटली सुद्धा खूप जास्त खराब झालेली होती आणि ते रोज पाहून असं वाटत होतं की कधी ते एकदाचं क्लिनिंग करायला घेते, पण सतत बाहेर जाणं होतं. त्यानंतर पाहुणे वगैरे सुद्धा येत जातात, सुट्ट्या
म्हटलं की आपलं रुटीन हे असंच राहतं आणि त्यामुळे क्लिनिंगसाठी काही मला वेळच भेटत नव्हता. पण आज म्हटलं चला सगळं जे आहे ते आपण क्लीन करून घेऊयात. आता तेलाची किटली वगैरे सुद्धा थोडंसं तेल शिल्लक होतं, मग ते सुद्धा साईडला काढून ठेवलं आणि त्यानंतर मग बरण्या वगैरे ज्या आहेत त्या क्लीन करायला घेतल्या. तर आता या बरण्या ज्या आहेत ना, तर त्या मी डीमार्टमधूनच आणलेल्या होत्या आणि याची क्वालिटी वगैरे सुद्धा खूप जास्त छान आहे. आता खरं तर आहेत ना, मला सगळं जे आहे ते काचेचंच जे वस्तू आहेत ना त्या आवडतात. म्हणजे बरण्या वगैरे ज्या आहेत तर त्या असं वाटतं की काचेच्या वगैरे असाव्यात. पण घरामध्ये लहान मुलं वगैरे असतात आणि मग एखादी गोष्ट जर त्यांना आणायला सांगितली तर उगाचच ते फुटू वगैरे नाही म्हणून मग त्याच्यासाठी मी या प्लास्टिकच्या बरण्या ज्या आहेत तर त्या वापरत असते. तर आता म्हटलं चला पटापट सगळं जे आहे ते आपण घासून वगैरे घेऊयात. म्हणजे नंतर कसं बाकीची क्लिनिंग करायला घेतली तर तोपर्यंत बरण्या वगैरे सुद्धा व्यवस्थित अशा सुकून होतात. आता जेव्हा कधी किचनची क्लिनिंग करताना आहेत ना, सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित केल्या ना तर मग किचन क्लीन करताना आपली जास्त घाई गडबड होत नाही आणि सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित विचार करून जर क्लीन करत असू ना तर काम सुद्धा पटकन आवरलं जातं. नाहीतर मग क्लिनिंगला घेतले आणि कुठून सुरुवात करायची तेच जर आपल्याला समजत नसेल ना तर मग खूप जास्त कामाचा गोंधळ होतो आणि मग काम करताना कुठून सुरुवात करायची, काय करायचं यामध्येच आपला बराचसा वेळ जातो. आता घरातही क्लिनिंग करायला गेलं ना की मग असं होतं की आता किती वेळ जातोय किंवा किती वेळ लागेल, असं बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो. पण एकदा का आपण क्लिनिंगला घेतलं आणि आपल्या गोष्टींचं जर व्यवस्थित असं नियोजन असेल की आधी कोणतं काम आपल्याला करायचं आहे किंवा आधी आपल्याला काय करायचं आहे हे जर आपण विचार करून करत असू ना तर काम करताना सुद्धा छान वाटतं आणि काम करण्याची सुद्धा एनर्जी जी आहे ती आपल्यामध्ये आपोआपच येऊन जाते. आता म्हटलं जोपर्यंत माझ्या बरण्या सुकून होत आहेत ना तोपर्यंत म्हटलं चला जे काही डब्यांमध्ये सामान वगैरे आहे ते आपण पाहून घेऊयात. कारण की मग एकदा डीमार्टला वगैरे गेलं की मग घरामध्ये ज्या काही गोष्टी शिल्लक असतात ना त्या काही मी भरत नाही. त्याऐवजी मग ज्या काही मला एक्स्ट्राच्या गोष्टी लागणाऱ्या आहेत ना तर त्याच मी सामानामध्ये भरत असते. आता सगळ्या डब्यांमधलं जेवढं काही सामान वगैरे आहे ना ते आधी सगळं रिकामं करून घेतलं. म्हणजे जे काही डाळी वगैरे मला सध्या लागत आहेत त्या सगळ्यावरती काढून ठेवल्या, जेणेकरून मग सामान भरताना आपल्याला अंदाज येतो की आपल्याला घरामध्ये कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे किंवा जी काही गोष्ट आपल्याकडे एक्स्ट्रा आहे ना तर ती मग आपण सामानमध्ये नाही भरली तरी सुद्धा चालू शकतं. आता सगळ्या डब्यांमध्ये जेवढं काही आहे सामान ते सगळं आधी पाहून घेतलं. ज्या काही गोष्टी लागतात ते त्यावरती काढून ठेवल्या आणि रोजची जर आपल्याला या गोष्टींची सवय असेल ना तर मग आपल्याला सुद्धा अंदाज येतोच की घरामध्ये काय शिल्लक आहे किंवा आपल्याला या वेळेस डीमार्टमध्ये गेल्यानंतर कोणत्या गोष्टींची खरेदी करायची आहे किंवा महिन्याचा किराणा भरताना आपल्या घरामध्ये काय गोष्टी शिल्लक आहेत ज्या की आपल्याला या महिन्यामध्ये पुरू शकतात आणि मग त्यामुळे आपल्याला एक असं सामान भरताना किंवा किराणा भरताना या गोष्टींचा सुद्धा अंदाज येतो. आता जेवढ्या काही गोष्टी मला लागत आहेत त्या सगळ्या मी वरती काढून ठेवलेल्या होत्या. जसं की मसाले होते, डाळी होत्या, त्यानंतरनं मिठाचे सुद्धा पुडे वगैरे वरतीच काढून ठेवलेले होते. म्हणजे बरण्या वगैरे ज्या आहेत त्या मी क्लीन वगैरे करून घेतलेल्या आहेत. तर म्हटलं त्यामध्ये ते व्यवस्थित असं ठेवता येईल. आता सगळे डबे वगैरे जे आहेत ना ते सुद्धा व्यवस्थित असं लावून घेतलेत. त्यानंतर मग थोडंसं फर्निचर वगैरे जे आहे ते सुद्धा सगळं व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं, जेणेकरून डबे वगैरे व्यवस्थित ठेवता येतील. आता ज्या डब्यांमध्ये काही सामान वगैरे नव्हतं ना छोट्या डब्यांमध्ये तर म्हटलं ते डबे आधी रिकामे करावेत आणि उगाचच तिथे खूप जास्त अडचणसुद्धा होते. त्यामुळे जेवढ्या गोष्टी लागत आहेत ना तेवढ्याच मी वरती ठेवते. जास्तीचा एक्स्ट्राचा पसारा काही मी ठेवत नाही. आता सगळे छोटे डबे जे आहेत ना ते आधी रिकामे करून घेतले आणि त्यानंतर मग सगळे डबे असे एकात एक ठेवून दिले आणि मग म्हटलं ते व्यवस्थित असं दुसरीकडे ठेवता येतील. कारण की त्यांचा काही वापर सुद्धा होत नाही आणि मग ते उगाचच खूप जास्त अडचण सुद्धा होते. त्यामुळे मग म्हटलं चला ते सगळं एकात एक असे ठेवावेत आणि मग ते म्हटलं एका साईडला ठेवून द्यावेत. कारण की मग उगाचच तिथे जे आहे ते अडचण होईल आणि एक्स्ट्राचा स्पेस सुद्धा आपल्याला राहतो. आता किचनमध्ये जेवढ्या गोष्टी मला लागत आहेत किंवा जेवढी भांडी मला रोजच्या वापरामध्ये उपयोगी पडतात ना तर तेवढीच मी ठेवलेली आहेत. बाकीची सगळी एक्स्ट्राची भांडी मी ठेवून दिलेली आहेत. कारण की कसं आपल्याकडे ट्रॉलीज वगैरे असल्या की त्यामध्ये मोजकीच भांडी जी आहेत ती आपल्याला ठेवता येतात. एक्स्ट्राचा आपण काही ठेवू शकत नाही आणि मला असं वाटतं की जेवढ्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत ना तेवढ्याच आपण ठेवल्या पाहिजेत. नाहीतर मग काय होतं ना, एक तर ते क्लीन करताना सुद्धा आपल्याला सुद्धा खूप जास्त त्रास होतो आणि ते क्लीन करणं सुद्धा काही सोपं नाहीये. किचनची भांडी वगैरे क्लीन करायची म्हटलं ना तर खूप जास्त हात वगैरे दुखतात. मग असं वाटतं की चला जेवढं आहे तेवढंच आपण ठेवूयात आणि आपल्या वापरामध्ये जेवढ्या गोष्टी येतात ना मला असं वाटतं की तेवढ्याच आपल्या किचनमध्ये असायला हव्यात. जास्तीचा पसारा किंवा जास्तीची भांडी जर आपल्या किचनमध्ये असेल ना तर ते सुद्धा खूप जास्त असं अडचण झाल्यासारखं होतं किंवा खूप जास्त पसारा सुद्धा किचनमध्ये वाटतो. त्यामुळे किचन आपलं नेहमी सुटसुटीत आणि छान असं दिसलं पाहिजे. त्याच्यासाठी जेवढ्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत तेवढ्याच आपण ठेवल्या पाहिजेत. आता जोपर्यंत दुसरी जी काही माझी क्लिनिंगची कामं होती ती आवरून होत आहेत तोपर्यंत इकडे बरण्या वगैरे सुद्धा छान अशा माझ्या सुकलेल्या होत्या. मग आधी एका नॅपकिनने जे आहे ते सगळं व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं. सगळ्या बरण्या ज्या आहेत त्या अशा छान पुसून वगैरे घेतल्या
आणि मग जे काही सामान वगैरे होतं त्यामधील रिकामं केलेलं तर ते सगळं त्यामध्ये भरून ठेवलं. आता मसाले वगैरे जे आहे ते सुद्धा त्या बरण्यांमध्ये व्यवस्थित असं भरून घेतलं. डाळीच्या पॅकेटसुद्धा मी सगळ्या ज्या आहेत त्या वरतीच काढून ठेवलेल्या होत्या. म्हटलं ज्या काही डाळीच्या बरण्या रिकाम्या आहेत त्या सुद्धा सगळ्या भरून घ्याव्यात, जेणेकरून कसं मग सगळ्या बरण्या वगैरे आपल्या व्यवस्थित अशा भरलेल्या असल्या ना की मग स्वयंपाक करताना आपल्याला सारखे मोठे डबे जे आहेत ते ओपन करावे लागत नाहीत. त्यामुळे जेव्हा कधी मी ही अशी क्लिनिंग महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा अशी करत असते ना, त्यावेळेस सगळ्या बरण्या वगैरे ज्या आहेत ना त्या मी व्यवस्थित अशा भरून ठेवत असते. 8 दिवसातून एकदा का होईना माझं हे रुटीनच असतं की ज्या काही बरण्या वगैरे रिकाम्या झालेल्या असतात ना त्या सगळ्या मी भरून ठेवते. कारण की काय होतं ना, मग जेव्हा कधी आपण सकाळी स्वयंपाकाला लागतो ना त्यावेळेस आपल्या घरामध्ये बरण्या वगैरे व्यवस्थित अशा किचनमध्ये भरलेल्या असल्या ना की मग आपल्याला सुद्धा स्वयंपाक करताना ते सोपं जातं. नाहीतर सकाळी उठलोय आणि बरण्यांमध्ये काही डाळी नाही आहेत किंवा साखर नाही आहे, मग तिथून पुढे आपली शोधाशोध सुरू होते. त्यामध्ये 5 ते 10 मिनटं जातात आणि मग आपलं जे काम आहे ते सुद्धा वाढतं. त्यामुळे जेव्हा कधी आपल्याकडे वेळ असतो ना तेव्हा सगळ्या या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आवरल्या की मग सगळं जे आहे ते आपल्याला जागच्या जागेवरती सापडतं. आणि मग रिकामा वेळ असला की अशी आपली कामं जी आहेत ती आपण आवरून घ्यायची, जेणेकरून आपली जी रोजची कामं आहेत ती सोपे होऊन जातात. आता मसाल्याचा डब्बा वगैरे सुद्धा म्हटलं भरून घ्यावं. आता यामध्ये ना मी जिरी, ओवा, मोहरी किंवा हळद असं जे आहे ते भरून ठेवत असते. आणि डब्बा वगैरे सुद्धा व्यवस्थित असा क्लीन करून घेतलेला होता. आता मोहरी वगैरे सगळं संपत आलेलं होतं. जेवढं काही मसाल्याच्या डब्यामध्ये आवश्यक आहे तेवढं सगळं यामध्ये ठेवत असते. आणि जिरी जी आहे ना तर ती ही गावाकडची आहे आणि जवळजवळ 3-4 महिने झालं ही जिरी जी आहे ना ती मी वापरत आहे. म्हणजे नेहमी मी डीमार्टमधूनच जिरी जी आहे ना तर ती आणत असते, पण यावेळेस आम्हाला बाहेरूनच जिरी जी आहे तर ती दिलेली होती. त्यामुळे मग म्हटलं चला आता यावेळेस तर काही मी भरलेली नव्हती. म्हणजे जवळजवळ 3-4 महिने झालं मी सामानामध्ये जिरी, मोहरी असं काही भरतच नाही, कारण की ते खूप जास्त एक्स्ट्राचं आहे माझ्याकडे. आणि मग म्हटलं जे पॅकेट्स आपण डीमार्टमधून आणतो ते सुद्धा मग एक्सपायर वगैरे होऊन जातात आणि मग एवढ्या महागाच्या गोष्टी आणून त्या फेकून देणं ते काही योग्य वाटत नाही. त्यामुळे जेवढ्या गोष्टींची गरज आहे तेवढंच मी डीमार्टमधून सामान वगैरे जे आहे ते भरत असते. आता बदाम वगैरे सुद्धा संपत आलेले होते तर मग ते सुद्धा म्हटलं डब्यांमध्ये भरून ठेवूयात, कारण की आता जीविकाचं स्कूल सुद्धा सुरू होणार आहे आणि मग ड्रायफ्रूट वगैरे जे आहे ते तिला डब्यामध्ये द्यावे लागतात. त्यामुळे म्हटलं चला हे सगळे पॅकेट जे आहे ते आपण रिकामे करून ठेवूयात, म्हणजे एकतर पसारा सुद्धा कमी होईल आणि असं डब्यांमध्ये भरून ठेवलं तर मग आपल्या सुद्धा लक्षात राहतं की मुलांना आपल्याला काय द्यायचं आहे आणि काय नाही. आता मसाल्याचा डब्बा वगैरे भरून घेतला. आता म्हटलं चला सगळ्यात शेवटी तेलाची किटली जी आहे ती सुद्धा व्यवस्थित घासून वगैरे घेतलेली आहे, तर म्हटलं त्यामध्ये सुद्धा तेल जे आहे ते आपण ओतून घेऊयात आणि किटली वगैरे मग म्हटलं भरून ठेवली की म्हणजे आपलं टेन्शन जे आहे ते कमी होईल. आता सगळी कामं जी आहे ती लवकर आवरायची होती, त्यामुळे 2 तासातच सगळं किचन जे आहे ते मी आवरून घेतलेलं होतं. आता तेलाची किटली वगैरे सुद्धा भरून घेतली आणि त्यानंतर मग ओटा जो आहे तर तो मला क्लीन करायचा होता. त्यामुळे आधी ओट्यावरचं सगळं सामान जे आहे ते काढून घेतलं, कारण की आता सगळी क्लिनिंग तर झालेली होती, फक्त ओटा माझा राहिलेला होता. त्यामुळे मग म्हटलं चला पटापटा जेवढा काही स्वयंपाक वगैरे आवरलेला आहे तो साईडला ठेवूयात आणि मग मिक्सर वगैरे सुद्धा म्हटलं क्लीन करून घेऊयात. तर आधी ओट्यावरती जेवढं काही सामान होतं ना ते सगळं साईडला काढून ठेवलं. सकाळचा स्वयंपाक वगैरे होता तो सुद्धा बाजूला काढून ठेवला आणि मग लगेचच ओटा वगैरे सुद्धा छान घासून वगैरे घेतला. आता शेगडी वगैरे सुद्धा छान मी क्लीन करून घेतलेली होती आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता शेगडी वगैरे सुद्धा आपण पुसून वगैरे घेऊयात. आता सगळी क्लिनिंग करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मग बर्नर वगैरे सुद्धा छान असे लावून घेतले आणि सगळं पुसून वगैरे घेतलं. एकदा किचन ओटा क्लीन झाला ना की सगळं काम जे आहे ते आपल्याला झाल्यासारखं वाटतं आणि एकदा का ओटा क्लीन झालेला पाहिला ना की मनाला इतकी शांती मिळते आणि इतकं सुख मिळतं ना की काही सांगायलाच नको. ज्यावेळेस किचन क्लीन करते ना मी त्यावेळेस मला असं वाटतं की कितीदा ते किचन जे आहे ते आपण पाहत राहावं असंच होतं. आता असं कोणासोबत होतं कमेंट करून मला नक्कीच सांगा. आता किचन ओटा तर क्लीन झालेला होता. त्यानंतर मग म्हटलं आता फ्रीज तरी कसा तसा ठेवायचा, म्हणून म्हटलं चला फ्रीज सुद्धा छान असा क्लीन करून घेऊयात. आतून तर फ्रीज क्लीन केलेलाच होता, पण आता कसं लहान मुलं घरामध्ये असली की हाताचे डाग वगैरे लागतात आणि बरेचदा आपल्याकडून सुद्धा असं होतं की स्वयंपाक करताना अचानक आपण फ्रीज ओपन केला तर आपले सुद्धा हाताचे तेलकट डाग फ्रीजला लागतात. त्यामुळे मग ते सुद्धा या क्लिनिंग स्प्रेने जे आहे ते क्लीन करून घेतलं आणि हा क्लिनिंग स्प्रे इतका जास्त छान आहे ना की क्लिनिंग करताना आपल्याला येत ना अजिबात असं वाटत नाही की आपण क्लिनिंग करतोय. अगदी 4 ते 5 सेकंदात येत ना कितीही तेलकटाचे डाग असू द्यात त्याने लगेच ते क्लीन होऊन जातात. प्रोडक्ट मी खाली टॅग करेल, तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच हे एकदा परचेस करून पहा. आता किचन वगैरे सगळा झाडून वगैरे घेतला आणि भरपूर असा पसारा जो आहे तो किचनमध्ये आज झालेला होता, कारण की सगळी क्लिनिंग केलेली होती. त्यानंतर भरपूर असा पसारा सुद्धा झालेला होता आणि तेवढंच सगळं जे आहे ते मला पुन्हा आवरून घ्यायचं होतं, म्हणून म्हटलं चला आता सगळं घर वगैरे आधी झाडून घेऊयात,
म्हणजे फरशा वगैरे ज्या आहेत त्या आपल्याला क्लीन करता येतील. आता इकडे तोपर्यंत आहेत ना माझी मशीनसुद्धा जी आहे ती क्लीन करून झालेली होती. आता आतून तर मशीन क्लीन झाली आहे, पण वरतून म्हटलं थोडीशी धूळ बसलेली आहे, तर म्हटलं चला स्प्रेच्या मदतीने हे सगळं जे आहे ते आपण व्यवस्थित असं क्लीन करून घेऊयात. म्हणजे एकदा पूर्ण किचन आपला क्लीन झाला की मग 8 दिवस जे आहे ते आपलं किचनचं टेन्शन जे आहे ते आपल्याला राहणार नाही. म्हणून सगळ्यात शेवटी मग इथे वॉशिंग मशीनसुद्धा क्लीन करून घेतली आणि हे सगळं करता करता दुपारसुद्धा होऊन गेली. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.